लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तमाम जनतेच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागेल। अण्णासाहेब कटारे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात सरकारने माफी मागून हा विषय संपवण्याचा मुद्दा नाही। या घटनेने तमाम जनतेच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागेल, असं वक्तव्य शिर्डी येथील बैठकीनिमित्ताने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केलं। आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी नुकतीच शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते म्हणाले की शिर्डी, राहाता व श्रीरामपूर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत। त्याचप्रमाणे श्रीरामपूर हे राखीव मतदारसंघ असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे त्या ठिकाणी उमेदवारासाठी आपली मागणी असणार आहे। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत युतीने झपाट्याने मार खाल्ल्याने सरकारने लाडकी बहीण योजना, लाडके भाऊ योजना तसेच मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना आणली आहे। तीर्थदर्शन योजनेसाठी आमच्या हक्काचा निधी समाज कल्याण मार्फत देण्याचा घाट मुख्यमंत्री घालत आहेत। आमचे असे म्हणणे आहे की तीर्थदर्शन योजनेसाठी पर्यटन क्षेत्रातील निधी वापरावा अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसल्याचा वित्त आयोगाकडून निर्वाळा मिळाला असून सरकारने सदर योजना कोणत्या योजनेतून देण्याचा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील शासनाने माफी मागून उपयोग नाही। सदर हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर प्रकार घडला आहे। जनतेच्या रोषाला या सरकारला सामोरे जाणे आहे। जनतेच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील जगताप, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमाताई भालेराव, जिल्हाध्यक्षा अनिता कदम, जिल्हा संघटक शिवाजीराव गायकवाड, युवा नेते बिपिन कटारे, शिर्डी युवा अध्यक्ष राहुल, संगीता गायकवाड, छाया थोरात, भारती केदारे, सत्यवान वाघ, तुषार वाघ, विशाल शेजवळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे आज बिपिन कटारे साहेबांनी म्हणजे भाऊजीचे माझ्याबद्दल बोलले, मला खूप अभिमान वाटलं की माझ्या भावंडांची म्हणजे सवयला फॉर्म भरा, नाही तुम्ही काम करा, आता तुमचं योग्यरीतीचं काम आहे, मला खूप अभिमान वाटला आहे आणि मी अभिमान हा बाळगवणार आहे। भाऊचा विश्वास दिला, मी विश्वास देणार आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते। माझ्या भरपूर काही महिला संघटना आहे। आज मी सगळ्या महिलांना सांगते की आपल्या पक्ष एक नंबर पक्ष आहे आणि आपल्या पक्षासारखा पक्ष कुणाच नाही आहे, करायलाही बी आहे। कारण मी या पक्षामध्ये बघते ना, दुसऱ्या पक्षामध्ये लोक फक्त बायांचा वापर करणार आहे, तसं नाही आहे, काही बाई म्हणून करणार आहे, कधी मी गंभीरपणाने उभा राहणार आहे। तर जेवढं काही मला साहेबांनी सुद्धा माझ्याबद्दल चांगलं म्हणजे बोलले तर मला अभिमान वाटला। साहेब तुमचं मनापासून खूप आभार मानते, भाऊचं मी आभार मानते आणि मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विधानसभेला उभं राहणार आहे। फक्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करते म्हणून सोडते, मी दुसऱ्या काही पक्षात वगैरे नाही आहे। मला भरपूर लोक म्हणतात मॅडम तुम्ही आमच्या संघटनेत काम करा, तर मी कधीच हो म्हणतच नाही, मी फक्त म्हणजे तुमच्या फक्त कार्यक्रमाला येणार। पण मी जे काय जे आज आहे फक्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये झालेले, आज माझी ओळख फक्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये। मला भरपूर लोकांनी पद दिले, मी दुसऱ्याचे नाव घेतले अजिबात, पण मी फक्त साहेबांमुळे आणि बिपिन भाऊमुळेच मी आज मोठी झालेले आहे आणि माझं संघटन बी खूप मोठं आहे आणि माझ्या महिला ज्या अडाणी ज्या महिला आहेत त्या महिला सुद्धा काम करणं शिकलेले आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं तत्व त्यांना काढलेले आहे। आज मी वार्डामध्ये म्हणा, आज गावागावात म्हणा, मी पूर्ण जिल्ह्यावर म्हणा, तालुक्यावर म्हणा, भरपूर काही लोक उभा केलेले आहे। कारण तुम्हाला माहिती विधानसभेच्या निवडणुकीला आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला मी लोकसभेच्या टायमाला गेले होते घरापर्यंत, तर मला लोक काय म्हणते मॅडम तुम्ही उभा राहिलेलं आहे का, तुम्ही हे का म्हणे उभा राहिला असं तुम्हाला जातो आम्ही तुम्हाला निवडून आणू। म्हणजे माझ्यासोबत जे लोक असतात त्यांना लोक कोणी ओळखत नाही, फक्त रमाताई भालेराव या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणारे एक महिला आहे, त्याचं त्यांना ओळख आहे। म्हणजे मला खूप अभिमान वाटतो। तर मी साहेब मी उभा राहणार आहे आणि मला तुमचा खूप पाठिंबा आहे, तर मला आनंद वाटला की गोरगरिबा जनतेची भरपूर काही प्रश्न सोडवणार आहे, म्हणजे सोडणार एवढं बोलून मी शब्द संपवते। जय भीम, जय श्रीराम। रिपब्लिकन पक्षाची मागच्या महिन्यामध्ये नागपूरला राज्यस्तरीय संमेलन संपन्न झालं होतं आणि सदर संमेलनामध्ये आम्ही काही ठराव पारित केले होते। पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आणि राज्य कार्यकारिणीने आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय संमेलनामध्ये आम्ही पारित केला होता आणि त्यानुसार संपूर्ण राज्यभर आता दौरे सुरू आहे. मुंबई असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, अहमदनगर असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, सातारा असेल, सांगली असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहे. मी देखील आज शिर्डीच्या दौऱ्यावर आलो आहे. शिर्डी राहता विधानसभेचा मतदारसंघ असेल, श्रीरामपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असेल, हे दोन्ही मतदारसंघ लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून चाचपणी करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत आपलं म्हणणं काय आहे? सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन घाईघाईत करण्यात आलं. वास्तविक बघता कोणत्याही राष्ट्रपुरुषाचं स्मारक असो, ते बनवत असताना, त्याची उभारणी करत असताना काही नियम आणि अटी असतात. त्या नियम आणि अटी मला वाटतं पूर्ण पाळल्या गेल्या नाही. त्यामुळंच हा पुतळा त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं उद्ध्वस्त झाला. वास्तविक बघता जो शिल्पकार नेमण्यात आलेला आहे त्याचं वय अवघं 24 वर्षाचं आहे. आपटे नावाचा जो ग्रस्त आहे त्याला मला असं वाटतं एवढं मोठं शिल्प बनवण्याचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता आणि शासनाने इतकी मोठी रिस्क का घेतली हा देखील या राज्यातील जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. सरकारने माफी मागितली, माननीय नरेंद्र मोदीजींनी माफी मागितली, परंतु हा माफी मागून संपण्याचा मुद्दा नाही. हा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि त्यामुळे राज्यातील जनतेला खूप मोठा जनतेचा रोष या सरकारच्या विरोधात उभा राहिला आहे. मला वाटतं या रोषाची किंमत या सरकारला मोजावी लागेल असं चित्र आता राज्यामध्ये निर्माण झालं आहे. जे शासनाने आता निवडणुकीबाबत जे विधानसभा निवडणूक जवळ येत आहे त्याबाबत वयोश्री दर आणि महिलांना जे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीने सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, लाडकी भाऊ योजना आणलेली आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही देखील आणलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना जी आणली आहे त्यासाठी जो निधी आहे तो आमच्या हक्काचा समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो वापरण्याचा घाट घातलेला आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पर्यटन विभागाचा निधी मुख्यमंत्र्यांनी वापरावा आणि लाडक्या बहिणीच्या योजनेबाबत तर सरकारकडे पैसे उपलब्ध नसताना सरकारने हे पैसे कुठून निर्माण केलेले आहे, कोणत्या योजनेतून दिलेले आहे याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे. कारण वित्त विभागाने सरकारकडे पैसे नाही अशा प्रकारचा निर्वाळा दिला आहे आणि मुख्यमंत्री मात्र सरकार मात्र लाडकी बहीण योजना ही खूप जोरामध्ये राबवण्याचा घोषणा करत आहे, आविर्भाव आणत आहे. तर आम्हाला शंका आहे की हा पैसा कुठून निर्माण केला आहे, कोणत्या निधीतून तुम्ही उपलब्ध केला आहे हा जनतेसमोर आलं पाहिजे. ते निवडणूक डोळ्यापुढे ठेवून तेव्हा फायद्यासाठीच करणार आहे ना. कोणतं नाही आपलं पुतळा आणि त्यांचं रिपब्लिकन पक्षाचं धोरण काय आहे, काय पक्षवाढीसाठी आता आपला पक्ष आल्यानंतर प्रथम काय पक्षाची उमेदवारी जाहीर कशी पक्षाची उमेदवारी कशी जाहीर करणार तुम्ही तुमच्या ह्याच्यात राज्यात आहे ना? त्या पद्धत जिल्ह्याची लेवल तालुक्याची लेवल कसं काय करणार ते आता हे जे श्रीरामपूरला राखीव मतदारसंघ आहे तर त्याच्यामध्ये कसं होणार? शिर्डी राहता आणि श्रीरामपूर मतदारसंघ हे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने लढवावी की काय अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि
श्रीरामपूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा 100% आम्ही लढवणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचा उमेदवार निश्चित निवडून येईल. याचं कारण असं का आमचं त्या मतदारसंघामध्ये संघटन आहे, आमच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी टीम आहे आणि निश्चितपणे श्रीरामपूर मतदारसंघाचा दावा मात्र आम्ही केलेला आहे. शिर्डी राहाता मतदारसंघात देखील या ठिकाणी आंबेडकरी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवण्यासाठी तयारी करीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे समस्त कार्यकर्ते कामाला देखील लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो झंझावात सुरू आहे, सर्व समाज घटकातील कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे. महिला असतील, युवती असतील, युवक असतील, समाजातील ज्येष्ठ नागरिक असतील, वकील असतील, प्राध्यापक असतील, इंजिनियर असतील, ही सगळीच मंडळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा हा झंझावात अत्यंत जोमाने आणि वेगाने सुरू आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. आपण बघितलं असेल की या राज्यातील जनतेने कोणत्याही एका प्रस्थापित पक्षाला आपल्या बाजूला कौल दिलेला नाही. भारतीय संविधान बदललं जाईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून काही पक्षाला त्याचा फायदा देखील झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा तोटा देखील झाला आहे. आपण बघितलं असेल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मात्र आपली भूमिका घेऊन या राज्यातला जो गरीब घटक आहे, सर्वांगीण दृष्ट्या त्याला अजूनही मूळ प्रवाहामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने येऊ दिलं नाही. या सगळ्याच समाज घटकांची मोड बांधून त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, मला माहीत नाही की बाकीचे रिपब्लिकन पक्ष काय करतात, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मात्र आपला हा जो झंझावात आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने उभा केला आहे. आज या शिर्डी राहाता मतदारसंघ असेल, श्रीरामपूर विधानसभेचा मतदारसंघ असेल, या मतदारसंघात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपली ताकद आजमावणार आहे. आमचे उमेदवार आम्ही या दोन्ही विधानसभेमध्ये उभे करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण चाचपणी करत आहोत. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कोकण असेल, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई असेल, या सगळ्याच मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची आपली ताकद आहे, कार्यकर्त्यांचं संघटन आहे, कार्यकर्त्याची टीम आहे, असे मतदारसंघ आगामी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण लढवणार आहोत आणि निश्चितपणे उद्या होणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं खातं उघडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला ठाम विश्वास वाटतो आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी जीवाची मेहनत घेत आहे, जीवापाड परिश्रम घेत आहे. सगळ्या विभागामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहे, बैठका चालू आहे, पत्रपरिषद असतील, मेळावे असतील, सभा असतील आणि त्या निमित्ताने आज या शिर्डीमध्ये देखील आपली ही बैठक सुरू आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की सगळ्याच पक्षाची जनतेने आता काय म्हणू त्याला हे नोंद घेतलेली आहे. अनेक पक्षांनी इथली जनतेला केवळ निवडणुकीपुरते खोटी नाटी आश्वासन देऊन त्यांना भोटथापा देऊन आपले मतं हायजॅक करण्याचं काम केलेलं आहे. परंतु निवडून आल्यानंतर मात्र या गरीब घटकाकडे डोंकुणे बघत नाही अशी परिस्थिती आता सर्व समाज घटकाच्या लक्षात आल्याने आता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. अनेक पक्षाचे प्रस्ताव येत आहे, युतीचे प्रस्ताव येत आहे, आघाडीचे प्रस्ताव येत आहे, परंतु सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आपण निर्णय घेणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे का राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष येथील गोरगरिबांना, येथील श्रमिक घटकांना, महिलांना, बेरोजगारांना, युवकांना निश्चितपणे एक वेगळी दिशा, एक वेगळी वाट दाखवण्याचा प्रयत्न करील आणि निश्चितपणे मला वाटतं या राज्यातील गोरगरीब जनता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी उभी राहील असा मला ठाम विश्वास वाटतो. आणि आजच्या ह्या बैठकीला आपण सर्वजण बांधवाने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.
रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर.